हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. सकाळी उठल्या मी व्हिडिओ काढत आहे त्याच्यानिमित्त 26 जानेवारी. तर मला सगळ्यांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिपब्लिक डे. तर पोरं झालेली आहेत तयार गावातली, त्यांचा डान्स वगैरे आहे. तर त्याचा व्हिडिओ वगैरे काय काढता येणार नाही मला. तर चला बघूया आजचा दिवस कसं जातो. आणि आजपासून आमची यात्रा सुरू होती आहे. आज आहे जागर. तर आजचा दिवस कसं होतो मी तुम्हाला शेअर करते. चला मग व्हिडिओला कंटिन्यू करूया. 26 जानेवारी निमित्त बघा गेली की ग सगळी पोरं नटून थटून गेलेली आता. आज तू जाणार काय? गुड मॉर्निंग. हॅपी जावा जरा झेंडा फडकून फडकवला झेंडा. एकदा फडकवला तेवढा बाद झाला. झेंडा फडकावला. लग्न करून झेंडा फडकावला म्हणतात. म्हणण्याचा मिनिंग तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. त्याला कशाला पाठवतेस? त्याला तर नुसती मारतेस बघ सारखी. चला चाललो आम्ही बाहेर. हे बघा शाळेची फोटो. हे आहे आमचं शाळा. तेव्हा वेदू बघा कसा आहे. हा काय समोर वेदूच आहे ना तो. वेदू सारखा दिसतोय की. वेदूच आहे आणि म्हणतोय वेदू नाही. काय वेदूला ओळखा ना तुम्ही शाळेच्या काउंटर. ती गावातली शाळा आहे आमची पोरांची, लहान पोरांची शाळा. गावाच्या बाहेर पडलो की तुम्हाला चारीकडे शेतही शेत दिसते सगळीकडे. सीझनला खूप छान दिसते असं हिरवगार सगळीकडं. आता नाही खरं, आता सगळ्यांनी भात कापलेले आहे. हे बघा ऊस. ए चला चल 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 चल. नाही तर हे पाहू शकता शेतात वगैरे कसं आहे. गाव म्हटलं की जरा भारी वाटतं की नाही. तिकडं काय म्हणतात गाय बांधलेले आहे. मस्त असं वाटतंय, खूप छान. हे आहे ऊसच आहे ना. काय हे. वाव, इकडे हांबू दाखवते. कम शेत बघून आता जायचं तुला. जायचंय सगळ्यांना नवीन नवीन दिसतंय काही ना काही. पक्षी गावात आल्यावर इतकी धावपळ होते की व्हिडिओज काढता येत नाही. ॲक्च्युली अक्षरशः टाईमच मिळत नाही, त्यामुळे व्हिडिओ पण काढत नाही मी जास्त. तर बाबू काय पाणी आहे त्याच्यात. तर मी काय सांगत होते की गावी आले की म्हणजे अजिबात वेळ मिळत नाही, नुसती घाईगडबड असते. घाईगडबड म्हणण्यापेक्षा कामच असते आणि त्या कामाच्या नादात मी व्हिडिओ पण काढता येत नाही मला जास्त करून. तर मी छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत तरीसुद्धा देखील. तर आता बनवत आहे मी पोळ्या. तर आज पोळ्या बनवायच्या असते आणि उद्या मटणाचं जेवण असते. तर आज पुरणपोळी बनवून घेणार आहे मी. तर देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचं असते संध्याकाळचं. तर चला मग मी पटकन पोळ्या करून घेते आणि तर काहीच बघू शकता संध्याकाळच्या टायमाला मी पोळ्या बनवत आहे. आज पोळ्या असतात. तिकडं आमटी बनवलेली आहे कडेचे आणि इकडं सारण बनवत आहे पुरणाचं.
मुंडीला 24 सप्टेंबरला. तुला आठवतंय अजून म्हणजे काय गावाकडची मज्जा मॅच खेळून आले मग काय किती किती विकेट केले आणि किती रन केले येतंय का क्रिकेट तरी खेळता क्रिकेट येतं तुझ्या पप्पाला खेळता हा तर गाईज आज खूप थकलो आहे कारण सकाळी पण खूप लवकर उठलं तर माझं आवरलं आहे सगळं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बाकीचे सगळे पोरं झोपलेली आहेत तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बाय बाय